नाही भेटत काय तेच कोणी आक्षेप घेतला का? चालतं ना. आता विधानसभेचं अधिवेशन चालू असताना आम्ही सगळे एकत्र बसलो होतो, विरोधी पक्षाचे नेते. आमच्या समोरनं उद्धव ठाकरे साहेब गेले आणि जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटले मुख्यमंत्री म्हणून. मी म्हटलं, मी तेव्हाही जेव्हा मला विचारलं लोकांनी की असं कसं हो, मी म्हटलं भेटायलाच पाहिजे, संवाद ठेवायलाच पाहिजे. सर्वात मोठा पक्ष म्हणून जो विरोधी पक्षात आहे, शिवसेना आहे, त्यांचा नेता येतो तर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणं हे क्रमप्राप्त आहे, हे व्हायलाच हवं. हा संवाद जो महाराष्ट्रात तुटलाय तो संवाद असायलाच हवा. आता ते आमच्या पक्ष सोडून गेलेल्या अजित पवारांना पण भेटले होते, तेव्हा कुठे आम्ही काय म्हटलं? ते काय त्याच्यात काय असतात? तुम्ही व्यासपीठ एखाद्याचं शेअर केलं, तुम्ही एखाद्याला भेटलात म्हणजे तुम्ही त्याचे झालात असं थोडी होतं. असं होत नाही. मला वाटतं की हे फारच म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला जो सोजवळ, सुशील हे जे काही शब्द होते आणि त्याच्यानुसार जे वागणं व्हायचं. म्हणजे एकदा प्रल्हाद केशव वात्रे यांनी यशवंतराव चव्हाणांना अत्यंत खालच्या म्हणजे कमरेखाली वार केला होता. दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाणांनी प्रल्हाद केशव वात्रे यांची भेट घेतली आणि त्यांनी असं काय ते निपुत म्हणजे जे बोलायला नको होते ते बोलले होते. तेव्हा वेणूताईंवरती 42च्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज झाला आणि तो लाठीचार्ज झाल्यामुळे ती मुलगा जन्माला घालू शकत नाही ही वेदना समजून सांगितली. प्रल्हाद केशव बाहेर आले आणि अख्ख्या महाराष्ट्रासमोर दिलगिरी व्यक्त केली. आम्ही त्या उंचीचं राजकारण महाराष्ट्राने बघितलं. काय बघतोय आपण? हे कोणालाही उचलायचं, जेलमध्ये टाकायचं, कोणालाही उचलायचं, फालतू केसमध्ये फसवायचे, पोलीस घरी पाठवायचे, जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करायचे, वकील लावायचे सुप्रीम कोर्टामध्ये, 20-20 लाख रुपये फिया द्यायच्या. पण हिचं राजकारण संपवा हे तर आम्ही अनुभव